शिर्डी मतदारसंघामध्ये ग्रामपंचायत सदस्यही नसलेला मंत्र्याचा मुलगा शासकीय अधिकाऱ्यांचा मिटिंगा घेऊन लहर येईल तसे बेकायदा आदेश देत होता. त्या विरोधात मी जाहीरपणे भूमिका घेतली. त्यामुळे मंत्र्याचा मुलगा अस्वस्थ झाला. मला एकाने येऊन सांगितलं, पिपाडाजी तुमच्या विरोधात मोठं कारस्थान चालू आहे. मी विचारलं काय रे बाबा? त्यांनी सांगितलं की 3-3 टोळ्यांना तुमच्या विरोधात हल्ला करायची जबाबदारी दिलेली आहे. पहिली टोळी राहत्यातली पोकळे टोळी, त्या टोळीतला जो प्रमुख आहे दीपक पोकळे याने एका तरुणाला जिवंत जाळून त्याचा खून केला. तो दीपक पोकळे जेलमध्ये त्या ठिकाणी आहे. आणि या टोळीचा दुसरा सदस्य आहे तो सकाळपासून दारूच्या नशेत तर झालेला असतो. कोणालाही त्या ठिकाणी डोळे वटरतो. त्याचे आणि पोकळेचे जर कॉल रेकॉर्डिंग त्या ठिकाणी तपासले पोलिसांनी तर शेकडो कॉल त्या ठिकाणी त्या इथल्या टोळीतल्या सदस्याबरोबर झालेले सापडतील. पोकळेचे आणि त्याचे पार्टनरशिप मध्ये पत्त्याचे क्लब त्या ठिकाणी एकत्र आहेत. वेगवेगळे बेंगो आहेत, वेगवेगळे अवैध धंदे आहेत. त्या पत्त्याच्या क्लब मध्ये बंधूंनो गोळीबार झाला. इतकी मोठी घटना घडली तरी सुद्धा साधी नोंदही पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी झाली नाही. इतकंच काय, त्या पत्त्याच्या क्लबच्या आजूबाजूला राहणारे जे लोक आहेत त्यांनी या नेत्यांकडे तक्रारी केल्या तरी सुद्धा त्याची दखल घेतली गेली नाही. दुसरा महत्वाचा विषय, या टोळीतील जो सदस्य आहे तो त्याने दुसरा धंदा सुरू केला. एका सामान्य कुटुंबातील तरुणाला आम्हीच दाखवलं आणि त्याच्याकडे असलेल्या तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन दिल्लीतल्या लोकांचे खात्यातून त्या ठिकाणी पैसे काढले आणि त्याच्या कुटुंबाला खुश करण्यासाठी एकदा दिल्ली वारी फक्त केली. तो मुलगा 1 वर्षापासून दिल्लीच्या जेलमध्ये आहे. आता हा टोळीतला जो गुंड पोकळेच्या तो या नेत्यांकडे मागणी करतो की आम्हाला नगरपालिकेतून मला 1 ते 1.5 कोटी रुपयाची बोगस बिलं त्या ठिकाणी काढून द्या. मला जी माहिती मिळाली, नेत्यांनी त्याला सांगितलं की राजेंद्र पिपाण्यांच्या बाबतीत जी जबाबदारी तुला दिलेली आहे ती एकदा पूर्ण कर, मग बिलाचं त्या ठिकाणी पाहू.